नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मस्तपैकी मला कारली भेटलेली आहे, त्याचे मी लोणचं बनवणार आहे। माझ्या मुलाला हे लोणचं खूप आवडतं। तो माझ्या गेल्या आठवड्यापासून लोणचं कर म्हणून मागे लागलेलं आहे, म्हणून मी हे लोणचं करणार आहे। त्यासाठी मी मोठी 3 आणि छोटी 3 अशी कारली आणलेली आहेत। आता ते कारलं मी आपणास धुवून आणि स्वच्छ करून असं घेतलेलं आहे। त्याचे मी आता साल्यावरचं काढणार आहे, म्हणजे एकदम मस्तपैकी तळलं जातं आणि एकदम कुरकुरीत लागतात। म्हणून हे थोडं थोडंच काढून घ्यायचं, जादा आपण हे काढायचं नाही। थोडं थोडं असं वरचं आपण काढून घेऊया। हे थोडंच म्हणजे खरपूस तळलं जातं। हे मी कारल्याच्या सगळ्या शिरा जेवढ्या काढता येईल तेवढ्या काढलेले आहेत। आता मी हे जे तुम्हाला 2 भाग करून दाखवते। हे जे हे 2 भाग असे केल्यानंतर त्याच्या आतून आपण ह्या सगळ्या बिया काढून टाकणार आहे। हे मी सगळं बिया काढून नंतर आपणाला सगळं दाखवते। हे सगळे आडवे कट मारून आपण घेतलेले आहे। आता ह्याच्यातील आपण हे बिया काढून घ्यायच्या, म्हणजे एकदम मस्तपैकी लोणचं होतं। बियामध्ये येत नाहीत आणि खरपूस तळलं जातं। हे बघा, ह्या सगळ्या बिया आपण जेवढ्या आपल्या शक्य तेवढ्या काढून घ्या। कवळं खूप आहे हे, त्यामुळे ते तुटायला लागलेलं आहे। हे असं सगळं मी आता काढून घेते आणि आपल्याच तुकडे करून नंतर दाखवते। मी बघा किती मस्तपैकी एक एक कापाचे 4-4 तुकडे करून असे घेतलेले आहेत। हे बघा किती छान आहे, पातळ पातळ किती मस्त करून घेतलेले आहे। हे बघा, ह्याच्यामध्ये आपण नंतर मसाला सगळं लावून तळून घेणार आहे। मी आता हे सगळे कापे करून घेतलेले आहे, ते ताटामध्ये टाकत आहे आणि ह्याच्यामध्ये मी हे 2 चमचे मीठ लावत आहे। मिठामुळे ह्याचा कडूपणा सगळा जात असतो आणि खायला एकदम छान लागत असतं। मीठ लावून मी हे 2 तासासाठी भिजत ठेवणार आहे आणि सगळं भिजल्यानंतर आपणास नंतर मी हे दाखवणार आहे। मी आता हे 2 तासासाठी भिजत ठेवते। आपल्याला वेळ असेल तर आपण जादा वेळ भिजत ठेवू शकतो। मी आता हे असंच भिजत ठेवणार आहे। ह्याचे आता थोड्या वेळाने पाणी निघते आणि ते पाणी आपण काढून घ्यायचं आहे। ते आता असंच मी ठेवते। हे बघा, मी 2 तासासाठी हे कारली बघा कसे झाकून ठेवले होते। जे पाणी बघा मिठाचे किसे निघालेलं आहे। हे बघा मिठाचं पाणी, ते मिठाचं पाणी निघाल्यानंतर त्यामध्ये कडवटपणा पूर्ण निघून जात असतो। आता हे कारली आपण पिळून घ्यायचे। ते बघा कारल्याचं पाणी, त्यामध्ये सगळं कडूपणा आता निघून गेलेला आहे। हे बघा पाणी एकदम मी मस्तपैकी एकदम पिळून पाणी काढून घेतलेलं आहे। त्यासाठी हे लागणारं मी साहित्य, त्यासाठी मी हे 3 चमचे रवा घेतलेला आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेले, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धने पावडर, हे आमचूर पावडर, हे जिरा पावडर आणि मीठ लागलं तर घाला, नाही तर आपण पहिला मीठ घातलेलं आहे। त्यामुळे आता मी हे करण्यासाठी आपल्याला दाखवते। त्यासाठी मी हे साहित्य घालत आहे। हे मी धने पावडर हे घातली, परत हे आमचूर पावडर घातली, हे जिरे पावडर घातली, हे लाल तिखट आपल्याला लागेल तसे घाला, हे हळद पावडर मी घातली। आता हे सगळं मी मिक्स करून घेते। इतकं छान होते मस्तपैकी, बघा आता तुम्ही, खूप छान लागतं हे सगळं लावून घेते। हे सगळं लावून घेतल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये हे आपण घेतलेला रवा घालूया, म्हणजे क्रिस्पी तळल्यानंतर लागत असतं। हे तांदळाचं पीठ,
हे चांगलं आपल्याला ह्याला जेवढं लावता येईल तेवढं लावायचं, जादा नाही लावलं तरी चालत. हे सगळं आपण एकसारखं ह्याला लावून घ्यायचं. बघा किती छान लागलेलं आहे. हे सगळं आपण बघा ह्याला लावलेलं आहे, असं मस्त पैकी लागलेलं आहे बघा. आता हे आपण 5 मिनिटासाठी असंच ठेवूया आणि मग तळून घेऊया. मीठ आपण पहिले घातलं होतं, पण अजून आहे त्याला मीठ अजून घालायचं म्हणजे जादा दिवस टिकतं पण आणि खायला पण एकदम टेस्टी लागत असतं. म्हणून मी अजून थोडं ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आपण लागेल तसे मीठ टाका. मी माझ्या पद्धतीने मीठ टाकलेलं आहे, जसं खारं लागतं तसं टाका. आता हे सगळं एकजीव होण्यासाठी 5 मिनिटासाठी मी असंच ठेवते, मग तळून आपल्याला दाखवते. हे बघा मस्तपैकी एकजीव झालेले आहे. आता मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि ही छोटी कढई ठेवलेली आहे. थोडंच तेल घ्यायचं. हे तेल खाली आपण कारल्याच्या भाजीलाच वापरू शकतो, कारण हे तेल कडू होत असते. आता माझं तेल गरम झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे कारल्याच्या करून घेतलेल्या फोडी टाकत आहे. त्यापैकी क्रिस्पीपर्यंत तळायचे आणि हे तेलाचे पूर्ण हे फोड कमी झाल्यानंतर, उसळ कमी झाल्यानंतर आपण त्याला हलवू शकतो. तोपर्यंत आपण ह्याला तळून द्यायचं. बारीक गॅस थोडं कमी करते मी. तेलातले बुडबुडे पूर्ण गेलेले बघा. हे मस्त पैकी दिसायला लागलेले, एकदम कुरकुरीत झालेले, एकदम क्रिस्पी झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. हे जे बुडबुडे पूर्णपणे गेल्यानंतरच आपण काढायचे, म्हणजे हे पूर्ण तळलेले असतात. हे बघा हे किती छान झालेले आहेत. हे बघा कुरकुरीत झालेले आहेत. आता मी हे सगळे असेच तळून घेते. हे बघा कारल्याचं किती मस्त मी लोणचं बनवलं, एकदम क्रिस्पी. बघा आवाज, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली. तुम्ही एक वेळ हे नक्की करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा बघितल्या आणि सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने हे मी बनवलेलं आहे आणि एकदम कुरकुरीत आहे. हे 1-2 महिने मस्तपैकी टिकत असतं, म्हणून हे नक्की करा आणि तोंडी लावायला खा. थँक्यू.